आज मी आली आहे पुण्यातील सर्वांनाच आवडणाऱ्या ठिकाणी म्हणजेच कात्रजचे सर्पोद्यान अर्थात स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालय। कसं आहे नेमकं हे प्राणी संग्रहालय? चला तर मग करूयात या उद्यानाची सफर। पुण्यात पर्यटनासाठी वेगवेगळ्या जागी फिरताना एक वेगळीच जागा आपल्याला बघायला मिळेल। निसर्ग आणि वन्यजीवांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये पसंतीचे पर्यटन स्थळ असणारे हे स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालय। या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे साप, सरपटणारे प्राणी आणि कासव आहेत। सगळ्यांच्या आवडीची ती जागा म्हणजेच कात्रजचे सर्पोद्यान अर्थात स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालय। हे पुण्यातील भारती विद्यापीठाजवळ पुणे-सातारा महामार्गावर कात्रज येथे वसलेले हे प्राणी संग्रहालय आहे। चालली का तू रुई? कुठे चालली? काय पाहिला? कसा करतो वाघ? कसा करतो? मी, माझे आई बाबा, माझी माऊ म्हणजेच माझी मावशी आम्ही सगळ्यांनी एंट्री तिकीट घेऊन प्राणी संग्रहालयात एंट्री घेतली। कात्रजचे प्राणी संग्रहालय हे 3 भागांमध्ये विभागले गेले आहे। एक प्राणी अनाथालय, एक साप उद्यान आणि प्राणी संग्रहालय आणि 42 एकरावरील कात्रज तलावाचा समावेश यात होतो। प्राणी संग्रहालयात सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी आणि पक्षी यांचा संग्रह आहे। प्राणी संग्रहालयात वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, हरिण, काळवीट, माकडे आणि हत्ती यांचा समावेश आहे। सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भारतीय रॉक, अजगर, कोब्रा, साप, वायपर, भारतीय मगरी आणि भारतीय स्टार कासव आणि मोर सारखे पक्षी देखील आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सर्पोद्यानात साप पाहण्यासाठी गेलो। जाताना मला माझ्या आवडीचे मंकीज दिसले। मंकी पाहून आम्ही सर्पोद्यानात एंट्री केली।
स्नेक पार्कमध्ये सापांच्या 20पेक्षा जास्त प्रजाती आहेत. यामध्ये इंडियन रॉक पायथन, वायपर साप यांचा समावेश आहे. कात्रज स्नेक पार्कमध्ये तुम्हाला भारतीय मगरी, कासव आणि विविध प्रकारचे पक्षी देखील पाहायला मिळतील. साप पाहिल्यानंतर आम्ही गेलो प्राणी पाहायला. गमती जमती, गप्पा गोष्टी, मजा मस्ती करत आम्ही प्राणी पाहू लागलो. आज मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळाले, ज्यांची मला नावंसुद्धा माहिती नव्हती किंवा जे प्राणी कधी मी चित्रातसुद्धा बघितले नव्हते, ते आज मी इथे प्रत्यक्षात बघितले होते. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त माझा आवडीचा प्राणी तो म्हणजे टायगर, म्हणजेच वाघ. आम्ही तो आज खूप जवळून पाहिला बरं. इतर प्राणीसुद्धा पाहिले. माझ्या आईबाबांसहित मी गार्डनमध्ये खूप खेळले. वेगवेगळे प्राणी पाहून आम्ही परत निघालो. या प्राणी संग्रहालयात दरवर्षी 18 लाखपेक्षा अधिक लोक भेट देत असून देशातील आदर्श प्राणी संग्रहालयापैकी एक आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा जसे की बसण्यासाठी सावली, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, सूचना फलक, व्हीलचेअर इत्यादी गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राणी संग्रहालय आवारात फिरण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटक व विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरता मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात येते. कात्रजचे सर्पोद्यान हे दर बुधवारी बंद असते. सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हे उद्यान चालू असते. लहान मुलांसाठी 10 रुपये तर मोठ्यांसाठी 40 रुपये एंट्री तिकीट आहे. उद्यानाच्या बाहेरच PMTचा बसचा स्टॉप असून पुणे कात्रज या रूटवरील सगळ्या बस या ठिकाणाहून जातात. तसेच तुम्ही तुमच्या खाजगी वाहनाने सुद्धा जाऊ शकता. स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची सफर तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच अजून व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, भेटू पुन्हा.